बालाजीचं मंदिर आपण दर्शन केलं आणि बरोबर लेफ्ट हँड साईडला हा रोड गेला बघा. हा रोड गेला आहे ना, या रोडवर आपल्याला चालत जायचं आहे. तुम्हाला दाखवतो पुढे काय ते चालेल. ह्या रोडने सरळ चालत जायचं आहे. हा तुम्हाला दिसत असेल बघा, तुम्हाला दिसेल तिरुपती बालाजीचं आपण दर्शन केलेलं आहे. हे बघा, तिरुपती बालाजीचं दर्शन केल्यानंतर इथेच एक पुढे हा रोड गेलेला आहे लेफ्ट हँड साईडला. तर ह्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. तर तुम्हाला सांगतो की पुढे कुठलं मंदिर आहे आणि आता तिकडे लोक खूप दर्शनाला येणार आहेत. तर चला दाखवतो तुम्हाला कुठलं मंदिर आहे. हे बघा, हा तिथून चालत आल्यानंतर या रोडने सरळ यायचं आपल्याला. हे बघा, हा रोड सरळ सरळ चालत जायचं आपल्याला आणि टुवर्ड्स लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली. हे बघा, हा टर्न घ्यायचा आपल्याला. हा टर्न घ्यायचा आहे. बघा, हा टर्न घेतल्यानंतर मेन हायवे दिसत असेल तुम्हाला. तर आता सांगा आपण कुठे चाललो आहे. हा रोड तुम्हाला दिसला. आता रोडवरती सांगतो तुम्हाला. आता आपण जात आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, जे पण खूप एक 100 वर्ष जुनं आहे. आणि आता आषाढी एकादशी म्हटल्यावर लोक तिथं दर्शनाला जाणार. म्हणून मग अशी व्हिडिओ चालू म्हणजे दाखवत असताना की बोललो की आता तिकडे गर्दी होईल मंदिरामध्ये. हा सायनचा मेन रोड आहे. हा सायन ब्रिज आहे आणि इथून तिरुपती बालाजी दर्शन कधी ह्या लेफ्टने आपल्याला जायचं. हा रोड दिसतो आणि इथून आपल्याला चालत जायचं आहे. चला, हा ब्रिज आहे सायन्सचा, इथून चालत जायचं आहे. 1च मिनटाच्या अंतरावरती. बघा, हा बस स्टॉप आहे सायन्सचा. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. बस स्टॉप आहे सायन्सचा, मेन बस स्टॉप. आणि इकडे थोडंसं 2च मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. ते बघा, दिसत असेल तुम्हाला, गेट दिसत असेल. तिकडे खूप गर्दी असते जेव्हा आषाढी एकादशी असते, तेव्हा मंदिरात खूप गर्दी असते. कारण विठ्ठल रुक्मिणीची मंदिरात मुंबईमध्ये थोडीशी कमी आहेत. तर हे त्यामध्ये एकमेव आहे आणि 100 वर्ष जुनं आहे आणि प्रॉपर ट्रस्टच्या अंडर चालू जातं आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल. पोचतोय आपण 2 मिनटामध्ये. हे बघा, हे विठ्ठलाचं मंदिर आहे. हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला. हे बघा, दिसत असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सायन, शिव म्हणजे सायन आमचं. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन करूया. हे बघा, ही एंट्री आहे. तर जाऊन दर्शन करूया, चला. हे बघा, तिरुपती मंदिर आणि हे विठ्ठल मंदिर. इथून आपण चालत आलो, दिसत असेल तुम्हाला. चला.
आणि इकडे एक दत्त मंदिर आहे. मंदिरात बोलता येत नाही, ते बोलले व्हिडिओ काढ पण बोलू नको म्हणून. दत्त महाराजांचं पण एक मंदिर आहे. आणि एक हनुमान महाराज आहे इथे. आणि हे आपलं विठ्ठल मंदिर आहे. आणि बरोबर तिरुपती बालाजी एक्झॅक्टली मागेच आहे. हे बघा दिसत असेल, आपण जे दर्शन करून आलो हे बघा. आणि ही प्रदक्षिण आहे, मगाशी व्हिडिओ काढला आणि ही प्रदक्षिण आहे. इथून आपण असं आलो आणि ही प्रदक्षिण आहे. परत इकडे हे मंदिर सायनवरून जवळ आहे, सायन्स सर्कलवरनं जवळ आहे. आणि हा गेला आहे माटुंग्याला रोड. माटुंग्यावरनं तुम्ही बसने आलात तरी हे बस स्टॉपच्या मागेच एक्झॅक्टली मंदिर आहे. सायन्स सर्कलवरनं सायन्स स्टेशन या साईडला लक्षात ठेवा. आणि त्याच्याच जवळ हे मंदिर आहे. कधी आलात तरी या इथे. आता आषाढी एकादशी शनिवारी आहे, तर तुम्ही पण दर्शनाला या. एकदम खूप चांगलं व्हायब्रेशन आहे या मंदिरामध्ये, दिसत असेल तुम्हाला. तर माझं नाव आहे शेखर, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द बोका ट्रॅव्हलर. आता आपण हे विठ्ठल मंदिरामध्ये, माझे इथे प्राचीन असं विठ्ठलाचं मंदिर आहे आणि खूप जागृत असं मंदिर आहे. तर आता शनिवारी आषाढ एकादशी आहे, पालखी पोचणार आहे ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची. तर पंढरपूरला जाताना आहे, तर इथे आपले सेम अशी मूर्ती आहे विठ्ठलाची. तर तुम्ही पण दर्शनाला आहे, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल. तर जवळच आहे इथून, सायन्स सर्कलवरून मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि हा रोड आहे माटुंग्याला गेलेला, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, हा माटुंग्यावरून आलेला आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. बघा तुम्ही या, माझी इच्छा आहे तुम्ही या. पंढरपूरला ज्यांना जायला जमत आहे त्यांनी या. आणि मला सांगा कमेंटमध्ये मंदिर कसं वाटलं, कसा एक्सपिरियन्स आहे ते. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वडाचं झाड आहे इथे. तिथून लाईन चालू होते. जेव्हा आषाढ एकादशी असते तेव्हा ते ह्या गेटने लाईन आतमध्ये सोडतात आणि ह्या गेटने बाहेर येतात. तर या तुम्ही पण दर्शनाला. विठ्ठल मंदिर दिसत असेल तुम्हाला.